नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. माजी मंत्री मनोहर तहसीलदार यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने पक्षांतर केल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. शनिवारी बेंगळूरच्या मल्लेश्वर येथील भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मनोहर तहसीलदार यांचे प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पक्षाचा झेंडा देऊन भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी बोलताना बसवराज बोम्माई म्हणाले की मनोहर तहसीलदार यांच्या पक्षप्रवेशामुळे हावेरी जिल्हा भाजपला आणखी बळकटी प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. मराठी भाषा संस्कृती टिकवायची असेल तर मराठी प्राथमिक शाळांशिवाय पर्याय नाही. आज अनेक मार्गांनी मराठी शाळा संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक स्तर वाढल्याने शहरातील मुले इंग्रजीसह CBSE व ICSE शाळांकडे वळत आहेत. परंतु इंग्रजीचा न्यूनगंड मनातून काढून टाकल्यास इंग्रजी शाळेपेक्षाही मराठी शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते, असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शनिवारी मराठी भाषा गौरव दिन, भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण व आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर ॲडव्होकेट नागेश सातेरी, VO येत्तोजी, आप्पासाहेब गुरव, नगरसेवक रवी साळुंके, आबासाहेब दळवी, रमाकांत कोंडुस्कर, महादेव चौगुले, ॲडव्होकेट अमर येळूरकर, किरण गावडे, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, साधना बेळेकर, सरिता पाटील, नेताजी जाधव, अमय पाटील, RM चौगुले व मदन बामणे उपस्थित होते. नवीन मतदान कार्ड काढल्यानंतर ते पोस्टाद्वारे संबंधित व्यक्तीच्या घरी पोहोचवण्याचे काम केले जाते. मात्र आलेले मतदान कार्ड हे दुसऱ्याच्याच नावाचे असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण आपली नावे नोंदवून नव्याने मतदान कार्ड काढत आहेत. मात्र मतदान कार्ड काढल्यानंतर ते संबंधित व्यक्तीच्या घरी पोस्टाद्वारे पोहोचवले जाते. पोस्ट कार्डावर एकाचे नाव तर आतमध्ये दुसऱ्याच्या नावाचे मतदान कार्ड असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भाग्यनगर येथील एका व्यक्तीला अशा प्रकारे कार्ड पाठवून देण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत आज शनिवारी रंजक सामने पार पडले. बेळगाव शहरातील स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर आयोजित या चषकात साईराज FC संघाविरुद्ध सिटी स्पोर्ट्स यांच्यात पहिला सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघाने 1-1 असे गुण मिळवल्याने हा सामना ड्रॉ झाला. दुसरा सामना 11 स्टार्स आणि झिगझॅग या संघात झाला. 2-1 ची आघाडी मिळवत 11 स्टार्स संघाने हा सामना जिंकला. स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंनी या प्रसंगी तरुण भारतशी बोलताना सांगितले की आयोजकांतर्फे बेळगावच्या फुटबॉल खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशाल मैदानात खेळताना आनंद होत आहे. तिसरा सामना स्वस्तिक FC आणि चौगुले ब्रदर्स यांच्यात झाला. हा सामना 3-0 ने स्वस्तिक FC संघाने जिंकला. स्वर्गीय रामचंद्र टक्केकर व शांता टक्केकर यांच्या स्मरणार्थ बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर पुरस्कृत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. हिंदवाडी येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे उद्या रविवार दिनांक 3 रोजी होणाऱ्या या जंगी कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती भारतीय सेना दलाचा संग्राम पाटील विरुद्ध उदयकुमार दिल्ली, तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळे विरुद्ध केशव भागवत, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती परमानंद इंगळगी विरुद्ध सोनबा गोंगाणे व चौथ्या क्रमांकाची कुस्ती पवन चिकदिनकोप विरुद्ध दयानंद घटप्रभा. महिला कुस्ती सामन्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती ही ऋतुजा रावळ विरुद्ध पूर्वा आंबेवाडी, तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कल्याणी आंबोळकर विरुद्ध समीक्षा धामणेकर यांच्यात होणार आहे. या कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या चॅनलद्वारे दुपारी 3 वाजल्यापासून करण्यात येणार आहे.
मैदानात अंतिम टप्प्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून कुस्ती पाहण्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. झुंजवाड KN तालुका खानापूर येथील शेतवाडीत किसन कल्लाप्पा पाटील वय वर्ष 43 राहणार कुप्पडगिरी या शेतकऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याने शनिवारी सकाळी आढळून आले. किसन पाटील हे दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या बहिणीच्या घरी बेकवाड येथे यात्रेनिमित्त व्यवस्था करण्यासाठी गेले होते. शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी झुंजवाड हद्दीतील शेतवडीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद नंदगड पोलिसात झाली आहे. खानापूर येथील सरकारी दवाखान्यात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली व आई असा परिवार आहे. कुकडोळी तालुका बेळगाव येथील एक तरुणी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. या संबंधी तिच्या वडिलांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात शनिवारी फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. लक्ष्मी अडवैयप्पा वड्डीन वय वर्ष 21 राहणार कुकडोळी असे त्या तरुणीचे नाव आहे. या तरुणीविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 94 80 80 40 32 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऐन फेब्रुवारी महिन्यात वेदगंगा नदी कोरडी पडल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांचा जीव कासावीस झाला होता. उन्हाचा पारा वाढत चालल्याने पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत होत्या. अशा वेळी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर झालेल्या हालचालींमुळे शनिवारी चिखली बंधाऱ्यातून वेदगंगा नदीत पाणी दाखल झाले. त्यामुळे निपाणी शहर व परिसराला एकच दिलासा मिळाला. असे असले तरी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाटबंधारे खात्यातर्फे करण्यात आले आहे. पट्टणकुडी येथील सुभाष अप्पू चिलाई यांच्या ऊस व शाळू पिकाला आग लागल्याने सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. दुपारी अचानक आग लागल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती निपाणी अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार निपाणी अग्निशमन दलाने त्वरित जाऊन आग आटोक्यात आणली. या आगीत शाळू व ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. निप्पाणी शहरात प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कन्नड फलक सक्तीच्या विरोधात येथील मराठी भाषिकांतर्फे तीव्र संताप व्यक्त होत आहे. याची महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाशी संपर्क साधून ही सक्ती मागे घेण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली. या संदर्भातील निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई, खासदार धैर्यशील माने व धनंजय महाडिक यांना पाठवून देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या कोगनोळी तालुका निप्पाणी येथील दूधगंगा नदीवरील शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारीची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की महामार्गालगत असणाऱ्या दूधगंगा नदी काठावर अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी बसवल्या आहेत. त्यापैकी दूधगंगा जुन्या पुलानजीक असणाऱ्या रावसाहेब पाटील माकवे यांची 5 HP विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हलशी घोटगाळी रस्त्यादरम्यान भांबर्डा गावाजवळ चालत जाणाऱ्या इस्माला दुचाकीने ठोकरल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 9:30 वाजता घडली. या अपघातात आप्पाजी यमाजी कुंभार वय वर्ष 59 राहणार घोटगाळी याचा जागीच मृत्यू झाला आहे. घोटगाळी येथील आप्पाजी यमाजी कुंभार बेकवाड येथील लक्ष्मी यात्रेसाठी आले होते. भांबर्डा गावाजवळ येताच पाठीमागून दुचाकीने ठोकरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. रात्रीच अधिक उपचारासाठी त्यांना खानापूर येथील दवाखान्यात दाखल करण्यासाठी आणण्यात येत होते, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेची नोंद नंदगड पोलिसात झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.